हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे. त्यातलं 41 AKSO लेक्चर चालू आहे. ठीक आहे, तुलना चालू आहे. त्यामध्ये आपलं तुलना किंवा कंपॅरिझन ठीक आहे. कंपॅरिझनपैकी आपला 5वा पार्ट इथे चालू आहे आजचा. आणि हो ठीक आहे, उद्याचा पण एक लेक्चर येईल. उद्या लास्ट लेक्चर आहे. ओके, चला 5वा पार्ट आहे. 6 लेक्चरमध्ये तुमचं संपून जाईल. बुद्धिमत्ता जे आपण बघत आहोत त्यामध्ये आपले एकूण 22 टॉपिक्स आहेत. त्यापैकी हे 20 आणि हे 22. ठीक आहे, चालू कोणतं चॅप्टर आहे आपलं? तर हे तुलना 12वं लेक्चर आपलं, 12वं टॉपिक आपलं चालू आहे. यासोबतच तुम्ही माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून. माझ्या ॲपची लिंक किंवा बॅचची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, चला, हे आउट ऑफ मॅथ आहे, तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये हे 20 आणि हे 20 असे एकूण 40 टॉपिक्स तुमचे कवर करून दिले जाईल. ॲपवर सगळी माहिती मेन्शन केलेली आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता, कोर्स जॉईन करू शकता. चला, आपलं PYQ चालू होतं. क्वेश्चन नंबर 18 झाला होता. क्वेश्चन नंबर 19 आपण सुरुवात करू. ठीक आहे, 18 नंबर क्वेश्चन झाला होता, 19 चालू करू. चला, थोडं आता फास्ट घेऊ, आणि एवढं पण फास्ट नाही की जेवढं तुम्हाला समजणार नाही, एवढं पण फास्ट मी घेत नाही. ओके, चला, SFRWH ही अक्षरे आहे. एक मिनिट. SFRWH ही आद्याक्षरे आहे असलेली 5 मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. ती त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. इथपर्यंत झालं तुमचं डिस्क्रिप्शन. आता फक्त 5 का तुम्हाला आन्सरमध्ये काय काढायचं ते पाहून घ्यायचं. तर 5 सर्वात उंच कोण? ओके, सर्वात उंच कोण इथं ऑप्शन तुमचं दिलेलं नाही, थोडं टायपिंग मिस्टेक आहे, ते पाहून घ्यायचं. तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. H हा Sपेक्षा उंच आहे, लिहून घ्या. S उंच आहे, H हा उंच आहे Sपेक्षा. याचा अर्थ हे असा होते का Sपेक्षा तुमचा H मोठा दिसत आहे, उंच दिसत आहे. R हा F पेक्षा उंच आहे, R हा उंच आहे F पेक्षा. ओके, W हा S पेक्षा उंच आहे, S पेक्षा उंच W, S पेक्षा उंच आहे W. ठीक आहे, W हा S पेक्षा उंच आहे, लिहिलं. S हा F पेक्षा उंच आहे, F पेक्षा उंच S. एक मिनटं, कुठं पहा, हां, S हा F पेक्षा उंच, S हा F पेक्षा उंच लिहून घ्या. इथं लिहून घेतो. ठीक आहे, S पेक्षा उंच F. S जरी तर असेल तर F त्यापेक्षा मोठा. ठीक आहे, S हा R पेक्षा उंच, W हा S पेक्षा उंच. S हा R पेक्षा उंच, R पेक्षा उंच S आहे. कुठं लिहू बा? R पेक्षा उंच S आहे ना. ठीक आहे, S हा उंच आहे R पेक्षा. चला, W हा कोणापेक्षा उंच आहे? H पेक्षा उंच. H पेक्षा उंच W, हे याच्यापेक्षा W उंच आहे म्हणताय. ओके, जमलं. तर 5 सर्वात उंच कोण पाहून घ्यायचं. इथं पहा, W पेक्षा S लहान आहे ना, ते S काढून टाका. W पेक्षा H लहान आहे, त्यापेक्षा S. बरं ठीक आहे ना, पाहून घेऊ. परत सर्वात उंच कोण आहे? एकूण लोक किती आहे? 1 2 3 4 5. तुम्हाला 4 लोक काटायचे आहे, 4 लोक काटायचे आहे. तुम्ही Sला कट केलं पहिलं. ओके, Sला कट केलं. W पेक्षा H आणि S लहान आहे, आणखी Hला पण कट केलं. दोघं लोक कटले. S पेक्षा R आणि F लहान आहे, म्हणजे Rला पण तुम्ही कट केलं, Fला पण कट केलं. उरले ना, झाले ना, 5 पैकी 4 चालेल ना. SHRF. ठीक आहे, हो, R आणि F. S कटला, H कटला, R कटला, हो, R आणि F, R F कटला, उरला कोण? W. आन्सर तुमचं W. ठीक आहे, जे की आपलं ऑप्शन 4 येऊ शकते. ठीक आहे, चला, 4 लोक कटले, 5वा उंच, सर्वात उंच 5वा. नेक्स्ट, टाईप नंबर 20 बघा आता. ओके, टाईप नंबर 20. खालील माहिती काळजीपूर्वक, हे डिस्क्रिप्शन आहे, नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही. सर्वात वाचा. यांपैकी सर्वात मोठी कोण आहे? सर्वात मोठी कोण आहे ते पाहून घ्यायचं. अमिशी सर्वात लहान आहे. इथलं अमिशी जे दिसत आहे कट करायचं नाही, जाऊ द्या. जेशिका गार्गीपेक्षा मोठी आहे. जेशिका मोठी आहे, गार्गी लहान आहे, गार्गी लहान आहे, कट. पण परंतु नेहापेक्षा लहान आहे. जेशिका लहान दिसता इथे मग, आणि नेहा सध्याच्या कंडिशनमध्ये नेहा मोठी आहे. आता पाहून घ्यायचं, गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे. गार्गीच आहे मोठी, मग कॅरल लहान आहे, कट करायचं. आन्सर तुमचं हे. ओके, चला नेक्स्ट.
वाचून घ्या. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी गुण कोणी मिळवले. ओके, 5 मित्र आहे, इथपर्यंत काही वाचायची गरज नाही. वाचा पहिले हे बी ने ई पेक्षा जास्त गुण मिळवले. बी ने जास्त गुण मिळवले ई पेक्षा, म्हणजे ई त्याच्यापेक्षा लहानची गाडी आपण काढली. ओके, मिळवले. पण सी पेक्षा कमी, ज्याने ए पेक्षा कमी मिळवले. ओके, ठीक आहे. वाचता की कसं वाचतं ते सांगतो. बी ने ई पेक्षा जास्त गुण मिळवले. कोण? बी ने मिळवले. पण पुन्हा बी कडे यायचं. मिळवले संपलं ना, पुन्हा बी वर सुरुवातीला जायचं. बी मिळवले, पण बी कडे यायचं. बी ने सी पेक्षा कमी गुण मिळवले. सी पेक्षा कमी मिळवले, याचा अर्थ सी न जास्त मिळवले. आता कसं वाचायचं? सी ज्याने ए पेक्षा कमी गुण मिळवले. ठीक आहे, चला. कोणीही ए पेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत, म्हणजे सर्वात मोठा तर एच आहे. ओके, ई ने डी पेक्षा जास्त गुण मिळवले. ई ने डी पेक्षा जास्त गुण मिळवले. ठीक आहे. सेकंड क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी गुण कोणी मिळवले? यानं फर्स्ट क्रमांकाचा सर्वात कमी गुण, सेकंड क्रमांकाला सर्वात कमी गुण ई. ओके, पहा. ज्यांना कोणाला पहिल्या 2 वाक्याचा अर्थ नसून समजला त्यांना पुन्हा सांगतो मी, पुन्हा डबल समजून सांगतो. ओके, चला. काय म्हणताय? इथपर्यंत तुम्ही डिस्क्रिप्शन वाचायची गरज नाही. ह्या नाहीपर्यंत पहिलं वाक्य, पहिले 1-2 वाक्य वाचायची गरज नाही. सुरुवात करायची इथून. बी ने ई पेक्षा जास्त गुण मिळवले. आपण लिहिलं ई पेक्षा जास्त गुण बी ने मिळवलं. हे ई ने इथे एवढे गुण मिळवले, तर बी ने एवढे मिळवले. ओके, ठीक आहे. पण सी पेक्षा कमी पहा, बीनं ई पेक्षा जास्त गुण मिळवले, पण सी पेक्षा कमी, म्हणजे सी ने जास्त मिळवले. झालं, कमी मिळवले. ठीक आहे. ज्याने कोणी, आता हे पुन्हा याच्याकडे, सी ज्याने ए पेक्षा कमी गुण मिळवले. सी इथं आहे, ज्याने ए पेक्षा कमी, म्हणजे ए न जास्त मिळवले. ओके, असा त्याचा अर्थ होता. चला, तुमचा आन्सर ऑप्शन नंबर 3 ई. माहिती काळजी वाचा आणि हे करा. ए हा बी पेक्षा लहान आहे. तुम्हाला काय विचारलं? सर्वात लहान कोण? ठीक आहे, ए हा बी पेक्षा लहान आहे. या ठिकाणी लहान ए आहे, बी मोठा, तर बी कट, इथं नाही बी. ओके, ए तुमचा आन्सर येऊ शकते. ए हा ई पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, तुम्हाला कोण विचारले? सर्वात लहान विचारलं. इथं दिसत आहे ए मोठा आहे, म्हणजे ए खोटा, ए मोठा आहे. ई तुमचा आन्सर राहू शकते. ओके, डी हा बी पेक्षा मोठा, पण सी पेक्षा लहान. कोण? डी हा बी पेक्षा मोठा, डी मोठा आहे बी पेक्षा, म्हणजे बी कटला, बी तर नाही. पण सी पेक्षा लहान, सी इथं मोठा दिसत आहे. ठीक आहे, उरला. ठीक आहे, इथं बी लहान दिसत आहे. ओके, तुमचा ऑप्शन डी किंवा ई राहू शकते. आणि ए हा ई पेक्षा मोठा. ओके, ई पण राहू शकते. डी हा सी पेक्षा लहान आहे. हो, डी हा सी पेक्षा लहान आहे. डी पा, सी पेक्षा लहान तुमचा डी येत आहे. सी पेक्षा लहान तुमचा डी येत आहे. सी पेक्षा लहान तुमचा डी येत आहे. ओके, ठीक आहे. आता ई आणि कोणाचा कोण संबंध काही जुळते का पाहून घ्यायचं. ए हा बी पेक्षा लहान, ए हा लहान आहे बी पेक्षा. ओके, ई हा ई पेक्षा मोठा आहे. ए हा मोठा आहे ई पेक्षा. ओके, हे पण झालं. डी हा बी पेक्षा मोठा, बी पेक्षा मोठा डी आहे. अच्छा, ठीक आहे, हे पण कटलं ना. मग बी पेक्षा मोठा डी आहे ना, कटला विषय. डी पण कटला. इथला उरला कोण? तुमचा ई. मोठे माणसं आपण कटले, लहान माणसं आहे ते काढून घ्यायचं. आणखी सी इथे येते. ठीक आहे, जो सर्वात लहान आहे, सर्वात लहान कोणता? तर ई दिसत आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. 9 मिनिट झाले. प्राणी संग्रहालय एवढे लोक आहे. LFRT 4 लोक, 4 नावाच्या 5 जिराफांपैकी प्रत्येक वयोगटात वेगवेगळं आहे. ठीक आहे, 4 जिराफ आहे. त्याचप्रमाणे आवश्यक नाही. संपला विषय. इथे डिस्क्रिप्शन आहे. फक्त डिस्क्रिप्शनमध्ये हे 4 नावं लक्षात ठेवायचे का आपल्याकडे नावं आहे एकूण 4. चला, जिराफ R जिराफ T पेक्षा जुनी आहे. जुनेमध्ये सर्वात लहान घ्या, लिहून घ्या. आता जुने म्हणजे लहान. चला, जिराफ R टी पेक्षा जुनी आहे, म्हणजे टी मोठा दिसतं इथे. चला, जिराफ F H पेक्षा जुनी आहे. शेवटी काय विचारले? 5 पैकी कोणता जिराफ सर्वात लहान आहे? सर्वात लहान, एक मिनिट, थोडं चुकलं आपलं.
जुने म्हणजे आपण फक्त आपल्या सोयीसाठी मी लहान केलं होतं. इथं जो प्रश्नाची कंडिशन जी आहे ते जुने म्हणजे वयाने मोठे, मोठे वयाने, आणि जो लहान आहे तो वयाने कमी, वयाने कमी. लहान किंवा नवीन. जो नवीन आहे तो वयाने लहान आहे, वयाने कमी आहे. जे आता का आपण सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते आपल्या सोयीसाठी सांगितलं होतं का तुम्हाला नेमकं इथे डायग्राम बनवता आली पाहिजे, ग्राफ बनवता आला पाहिजे. आता प्रश्नाच्या सोयीनुसार हे बरोबर आहे का. सर्वात 5 पैकी कोणते जिराफ सर्वात लहान आहे. सर्वात लहान म्हणजे कोणतं, ज्याचं वय कमी आहे. ठीक आहे, वय कमी म्हणजे तो सध्या नवीन नवीन आला आहे, आता नवीन नवीन मार्केटमध्ये आला आहे, आता जन्म झाला आहे, आता हो जन्म झाला आहे. ओके, म्हणजे जुनं म्हणजे मग मोठंवालं असेल. ओके, चल 5 पैकी सर्वात लहान जिराफ कोणता आहे. मग मोठावाला जिराफ काढून टाकू ना आपण. मोठा किंवा जुना जिराफ आहे त्याला डिलीट करून टाकू. पाहून घ्या. पहा, जिराफ टी पेक्षा जुने आहे. आर जुने आहे ना. ठीक आहे, इथं आर जुने आहे म्हणजे आर सर्वात जुने आहे. आर ओके, ठीक आहे, आर सर्वात जुने आहे टी पेक्षा. मग काय म्हणते, जिराफ एच पेक्षा जुने आहे, एफ जुने आहे, एच सध्या तुमचा आन्सर येऊ शकते. जिराफ एल टी पेक्षा जुने आहे, एल जुने आहे, कॅन्सल, टी तुमचा आन्सर येऊ शकते. आता एच आणि टी मध्ये कोण आहे पाहून घ्यायचं. आणि हां, तुमचं एच किंवा टी तुमचा आन्सर येऊ शकते. मग काय म्हणते, जिराफ एच एल पेक्षा मोठे आहे ना. हो, मोठे आहे म्हणजे जुने आहे. एच जुना आहे. तुम्हाला विचारले सर्वात लहान कोण आहे. चला, एच जिराफ इथं मोठा आहे, एच काढून टाका इथे. आन्सर तुमचं टी. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 4. आर एच पेक्षा जुने आहे, एच पेक्षा आर जुने आहे. चला, आन्सर इज युअर 4. पहा, एलिमिनेशन मेथड मी वापरत आहो, हेच तुम्ही वापरा. जर नाही एलिमिनेशन मेथडनी जे मी वापरत आहो आता का, जे आन्सर एक ऑप्शन कट होते त्याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. या मेथडनं लवकरात लवकर तुमचा आन्सर निघते. नाही आन्सर निघलं तर मग तुम्हाला प्रॉपरली आन्सर काढायला लागते. सगळ्यांना अरेंज करून कोण लहान कोण मोठा असं सगळ्यांना अरेंज करून काढावं लागते. ठीक आहे. जानेवारी महिन्यात कोणाचा जन्म झाला. भीम, फिरोज, अर्णव आणि चेतन. ओके, वाचून घ्या. वरचं आहे का 5 मित्र आहे त्याचे नाव हे आहे. चला, हे नाव वाचायची गरज नाही, फक्त 5 मित्र लक्षात ठेवा. वर्ष 1998, जानेवारी, फरवरी, मार्च, जुलै, नोव्हेंबर एवढे महिने आहे. दक्षच्या आधी एका मित्राचा जन्म झाला. ओके, जानेवारी, फरवरी, मार्च, जुलै आणि नोव्हेंबर. इथं दक्ष आहे, याच्या आधी एका महिन्यात जन्म झाला. ठीक आहे, म्हणजे दक्षचा पुढे चालला मग फरवरी. मग हा कोण, जान कोण झाला माहीत नाही. तिसरा, चौथा आणि 5वा. भीमाचा जन्म नोव्हेंबरमध्ये झाला. फेब, मार्च, जुलै, नोव्हेंबर. मार्च, जुलै आणि नोव्हेंबर. तर नोव्हेंबरमध्ये कोणाचा झाला, भीमाचा. डी पण कटला आणि बी पण कटला. बी म्हणजे कोण, भीमा कटला. ओके, का, कारण की भीमा झाला नोव्हेंबरमध्ये, तुम्हाला पाहिजे जानेवारीमध्ये. जानेवारी कोण आहे ते नाही दिलंय. ओके, चेतनचा जन्म अर्णव आणि भीमा यांच्या दोघांचा झाला. चेतनचा जन्म भीमा आणि अर्णव दोघांच्या मध्ये चेतन झाला. ओके, पहा, तुम्हाला विचारलं जानेवारीचा, मग डी पण कटला, ए सी बी पण कटला. ओके, ए कटला, सी कटला, उरला कोण, फिरच. चला, ओके, पहा ना, काही काढायची गरजच नाही ना. डी ए बी सी कटला. ओके, पहा, ए बी सी आणि डी कटला. आन्सर तुमचं फिरोज उरलेला. ऑप्शन नंबर 2. मी फक्त एलिमिनेशन मेथड वापरतो, याचनुसार काढायचं आहे, कारण हे जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला आन्सर काढता येईल. ओके, पहा, वरचे 5 मित्र एवढं लक्षात ठेवा, कोण आहे ते जाऊ द्या. आणि प्रश्न वाचा काय तर आहे. सर्वात तरुण कोण आहे. तरुण म्हणजे लहान होते. ठीक आहे, लहान इज इक्वल टू तरुण.
चला, म्हणजे तुम्हाला लहान कळायचं आहे. आता तुम्ही कसं करसान, तुम्हाला आन्सर पाहिजे लहानवालं. आता जे जे मोठे आहे ना माणसं त्याला डिलीट करून टाका, इलिमिनेट करा. सिमरन लॉरीपेक्षा मोठी आहे. कोण मोठी आहे? सिमरन आहे ना, कॅन्सल करा. सिमरन मोठी आहे, तुमचा आन्सर लॉरी राहू शकते. ओके, चला. जॅक सिमरनपेक्षा मोठा आहे. जॅक मोठा आहे ना, कट करा. चला. हॅरी लॅरीपेक्षा लहान आहे. लॅरी लहान आहे, एक मिनटं. हॅरी लहान आहे, लॅरी मोठा आहे, लॅरी कॅन्सल करा. मग तुमचा आन्सर एकच उरलं, पॉल. आता वाचायची गरज नाही, लहान. तुम्हाला तरुण किंवा लहान पाहिजे, तुमचा आन्सर हे आहे. ओके, चला. हे जे मेथड वापरत आहोत, तुम्हाला लहानचा आन्सर काढायचा आहे. याचा अर्थ मी मोठे मोठे सगळे इथून डिलीट केले किंवा एलिमिनेट केले किंवा कट केले, काढले. रॉंग आन्सर ठरवले लहानवाले. ओके, या मेथडनं लवकरात लवकर तुमचा आन्सर निघते. ओके, समजा या मेथडनं नाही आन्सर निघलं, इन केस नाही निघलं, तर प्रत्येकाचा आपण सिरियल नंबरनुसार कोण लहान ए आहे का बी लहान आहे, ABCD असं काहीतरी ते जे आहे तुमचं पॅराग्राफ तुम्हाला तयार करावा लागेल. ओके, चला. हे हॅरी, जॅक, लॅरी, पॉरी, मेरी, जिली असं तुमचं पॅराग्राफ म्हणजे ग्राफ तुमचा तयार करावा लागेल. कोण लहान कोण मोठं सगळं तयार करावं लागेल. ओके, आता ज्या ज्या ठिकाणी तयार करायची गरज नाही तर जाऊ दे ना, मग एलिमिनेशन करायचं. ओके, आता ॲक्च्युअलमध्ये जे एक्झाममध्ये क्वेश्चन आले त्याच क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला एलिमिनेशन मेथड लावत आहोत. सर्वात शेवटी 5 आहे. या सर्वांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पहा, एलिमिनेशन मेथड हे सर्वात मोठा आणि सर्वात लहान हे दोघांसाठी बरोबर आहे. ह्या दोघांसाठी बरोबर आहे. आता लहानपैकी सेकंड, लहानपैकी थर्ड, मोठ्यांपैकी सेकंड, मोठ्यांपैकी थर्ड अशासाठी कामी पडत नाही. अशासाठी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण याचं ग्राफच काढावं लागते. व्यक्ती 5 आहे एवढं तुम्ही समजून गेले आणि हा ते PQRST. चला, कळले की असे काढले की Q हा किमान 2 व्यक्तींपेक्षा उंच आहे. Q हा किमान 2 व्यक्तींपेक्षा उंच आहे. म्हणजे इथं एक आहे, हो, आणि कोणीतरी इथं दुसरा आहे. त्यापेक्षा मोठं 5 व्यक्ती पाहिजे ना. 1 2 3 हा चौथा आणि हा 5वा. ठीक आहे, तुम्हाला समजलं का? Q मोठा आहे 2 व्यक्तींपेक्षा. आलं का? Q पेक्षा लहान हा आहे आणि हा लहान आहे. झाला, संपला विषय. ओके, ठीक आहे. T हा P पेक्षा उंच आहे, जो बरोबर 1 व्यक्तींपेक्षा उंच आहे. ओके, पहा, T हा P पेक्षा उंच आहे. आता पहा, जो शब्द जर आला ना तो शेवटच्या शब्दासाठी. T हा P पेक्षा उंच आहे. आता P जो बरोबर 1 व्यक्तीपेक्षा उंच आहे, म्हणजे याचा अर्थ इथं P येते आणि इथं एक व्यक्ती, एक मिनिट हेच ना, P जो 1 व्यक्तीपेक्षा उंच आहे, म्हणजे एक व्यक्ती इथं चालला गेला, उरला कोण? P. ओके, आता काय म्हणतंय? T हा P पेक्षा उंच आहे. P पेक्षा उंच इथं Q आला, एक तर इथं T राहू शकते किंवा इथं T राहू शकते. इथं T तर तुमचा येणार नाही. ओके, जमला विषय, संपला विषय. ठीक आहे, पहा, वाक्य कसं करतो ते शोधायचं आहे तुम्हाला. ह्याच गोष्ट शोधायचं आहे. P, पहा, जो शब्द असेल तर हे सेकंडसाठी लागते. ओके, आणि समजा T हा P पेक्षा उंच आहे, परंतु Gच्या ऐवजी S पेक्षा लहान असं जर असतं तर हा जो परंतु आहे ना T साठी लागला असता. ओके, चला. जो आहे तो सेकंड. तुम्ही शब्द काय वापरायचा? जोश. जो जर शब्द असेल तर स फॉर सेकंड वीकसाठी. हा फर्स्ट व्यक्ती, हा सेकंड व्यक्ती, हा सेकंड वीकसाठी. ठीक आहे, फक्त एवढ्या एका वाक्याचा विचार केल्यास जो हा सेकंड व्यक्तीसाठी लागते. जोश. ठीक आहे, किंवा जोश, हम भी है जोश में वाला. जो शब्द असेल तर हा श फॉर सेकंड व्यक्तीसाठी लागते. फक्त ह्या एका वाक्याचा विचार केला तर. ओके, चला. Q हा R पेक्षा बुटका नाही. Q हा R पेक्षा बुटका नाही. बुटका म्हणजे लहान होते आणि लहान नाही. Q हा R पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा आहे. R पेक्षा मोठा Q. R पेक्षा मोठा Q. ओके, चला. R पेक्षा मोठा Q आहे, मग ठीक दिसतंय ना, इथं Q आहे तर Q पेक्षा लहान मग R आहे, इथंच राहू शकते. ओके, चला. उरला कोण? इथं किंवा इथं कुठेतरी T राहू शकतो. R हा T पेक्षा उंच आहे. R हा, एक मिनिट,
आर हा टी पेक्षा उंच आहे या सर्वांमध्ये तिसऱ्या. क्यू हा आर पेक्षा बुटका नाही. क्यू हा आर पेक्षा बुटका नाही, आर पेक्षा मोठा. एक मिनटं, थोडं इथे टायपिंग मिस्टेक्स आहे. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक, सर्वात शेवटच्या वाक्यामध्ये टायपिंग मिस्टेक्स आहे. इथे एस पाहिजे. ठीक आहे. एस हा टी पेक्षा उंच नाही. एकच फक्त मिस्टेक्स आहे. एस हा टी पेक्षा उंच नाही. फक्त एकच मिस्टेक, टायपिंग मिस्टेक करा, इथं करेक्शन करा, बाकी सगळं आपलं बरोबर आहे. एस हा टी पेक्षा उंच नाही म्हणजे एस लहान आहे टी पेक्षा. इथे एस तर इथे टी. ओके, चला आन्सर तुम्हाला विचारले. या सर्वांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कोण? सर्वात उंच हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. क्यू. अरे तुम्हाला हेच तर वाक्य काढायचं तर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा म्हणजे पहिल्या दोन वाक्यांनाच तर निघते. क्यू हा किमान दोन व्यक्तींपेक्षा उंच आहे. हे पहिले एकाच तर वाक्यात निघते आन्सर तुमचं. ओके, चला का पहिल्या एका वाक्यामध्ये आपण एवढा आन्सर काढलं, तिथंच तुमचा आन्सर निघते. तिसऱ्या क्रमांकात सर्वात उंच आपण हेच काढलं ना. क्यू हा किमान दोन व्यक्तींपेक्षा उंच आहे. हे आहे, 5 मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. सर्वात उंच हा फर्स्ट आहे, सर्वात उंच फर्स्ट, सर्वात उंच सेकंड जो की सनी आहे. ठीक आहे. सर्वात उंच थर्ड, त्यानंतर फोर्थ, त्यानंतर फिफ्थ. चला, सनी हा सर्वात गटात दुसरा सर्वात उंच आहे. तुम्हाला शेवटी विचारले सनीपेक्षा किती जण उंच आहे? अरे वा. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. सर्वात उंच पैकी सेकंड सनी आहे. ठीक आहे. मग प्रश्न विचारले सनीपेक्षा किती जण उंच आहेत? फक्त आणि फक्त एक जण. ओके, चला फक्त आणि फक्त एका वाक्यावरून तुम्हाला हे पण आन्सर निघलं, याच्या आधीचं पण वाक्य आन्सर एका वाक्यावर निघलं. ओके, 5 व्यक्ती आहेत. तुम्हाला शेवटी विचारले यातील सर्वाधिक उंची कोणाची आहे, सर्वात उंच कोण आहे ते विचारलं. ओके, वाचा. ए हा केवळ बी पेक्षा उंचीने अधिक आहे. ए हा उंचीने फक्त बी पेक्षा उंच आहे. ओके, चला मग इथे एंडिंग होत आहे ना. आर हा क्यू पेक्षा उंच आहे. आर हा क्यू पेक्षा उंच आहे पण सर्वात उंच नाही. ओके, याच्या आर पेक्षाही कोणतरी उंच आहे. यातील सर्वाधिक उंची कोणाची आहे? इथं ए दिसत आहे, इथं कोणीतरी दिसत आहे. पहा, बी नाही. 5 व्यक्ती आहे ना, इथं एंड आहे, याचा अर्थ इथं पण आणखी 3 जण असणार. ओके, चला इथं 3 जण आहे. हो, इथं ए नाही, बी नाही. तुमचा आन्सर ए पण नाही आणि बी पण नाही आणि क्यू पण नाही. नन ऑफ दिस. ओके, चला नन ऑफ दिस. पहा काय म्हटलं, समजलं तुम्हाला? ए हा सेकंड सर्वात लहान आहे वरच्या वाक्यानंतर, फक्त बी पेक्षा उंच आहे. बी पेक्षा उंच आहे मग याचा अर्थ याच्या ए पेक्षाही 3 जण आणखी मोठे आहे. इथं एंड आहे, बी म्हणजे सर्वात एंड आहे. का ए फक्त बी फक्त ए पेक्षा उंच आहे, मग ए पेक्षा आणखी कोणीच बी व्यतिरिक्त कोणी लहान नाही. बी इथं एंड आहे, हा सर्वात लहान आहे बी. ओके, याचा अर्थ बी सर्वात लहान, त्यापेक्षा मोठा थोडासा ए, आणखी इकडे 3 जण मोठे आहे. ओके, म्हणजे ए सर्वात लहान नाही. सर्वाधिक उंची कोणाची? ए ची सर्वात उंच नाही, ए ची उंची सर्वाधिक नाही. या ठिकाणी क्यूची पण नाही आणि आर ची पण नाही. ए ची नाही, क्यूची नाही आणि बी ची पण नाही. ओके, नन ऑफ दिस. नेक्स्ट 19 नंबर. थोडं फास्ट घेतो आता कारण की टाईम संपत आहे. एबीसीडी 6 व्यक्ती आहे. ओके, ए हा डी पेक्षा उंच आहे पण एफ पेक्षा बुटका आहे. ए हा डी पेक्षा उंच आहे. ए हा उंच आहे डी पेक्षा पण एफ पेक्षा बुटका आहे. एफ पेक्षा बुटका म्हणजे एफ मोठा. चला, सी हा ई पेक्षा बुटका आहे पण बी पेक्षा उंच आहे. सी हा ई पेक्षा बुटका पण बी पेक्षा उंच. ठीक आहे, उंच आहे. जो म्हणजे कोण? बी. एफ पेक्षा उंच, बी जो एफ पेक्षा उंच, एफ पेक्षा उंच. ठीक आहे, तर यातील सर्वात बुटका कोण? ठीक आहे, ई वरून इथं एफ लहान आहे, एफ पेक्षाही इकडे मोठं लहान डी. चला आन्सर तुमचा डी. नेक्स्ट
चौघांपैकी सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण आहे पाहून घ्यायचं. सी हा डी पेक्षा लहान आहे आणि हो ठीक आहे, सी हा डी पेक्षा लहान आहे म्हणजे सी लहान आहे, कट करा. सॉरी, सी लहान आहे ना, ठीक आहे, सी लहान आहे. तुम्हाला काय विचारले, उंच कोण ना, ओके पाहून घेऊ. सी हा डी पेक्षा लहान आहे, सी लहान आहे डी पेक्षा आणि बी हा सी पेक्षा उंच आहे. सी पेक्षा उंच बी. जर एफ हा ए पेक्षा उंच असेल, एफ हा ए पेक्षा उंच असेल आणि ई हा एफ पेक्षा लहान असेल, एफ पेक्षा लहान ई. ओके, तर चौघांपैकी सर्वात उंच कोण? सी नाही कट्टे, सी नाही कट्टे, कटला सी. एफ लहान आहे, ई लहान आहे, कट्टे. एफ लहान आहे, ई लहान आहे, कट्टे. ए पण कटला. ठीक आहे, बघ ए. एक मिनटं, एफ कसं काढलं रे उंच ना, ए कटन ना. हो, जेवढे लोक कटले. बी कटला आहे, एक मिनट, सी ए ई कटला, ए ई सी कटला. आन्सर तुमचं डी बी एफ. डी बी एफ. ए हा बी पेक्षा उंच आहे. हो, जर ए कटला ऑब्विसली बी पण इथं कटणारच आहे. ए बी सी, सी पेक्षा मोठा डी, ए पेक्षा मोठा एफ, ओके, एफ पेक्षा लहान ई, डी मोठा सी पेक्षा, ओके. सी हा डी पेक्षा लहान आहे, सी लहान आहे डी पेक्षा आणि बी हा सी पेक्षा उंच आहे. बी हा उंच आहे, ओके, सी पेक्षा. अपूर्ण माहिती, कारण की डी आणि एफचं कुठंही काही दिलं नाही आणि ई हा एफ पेक्षा लहान आहे, एफ पेक्षा लहान ई. ओके, डी आणि एफचं कुठेही विसर तुमचं कोण. ओके, क्वेश्चन थोडा इथे रॉंग झाला आहे, कारण की डी आणि एफ दोघांचंही वक्तव्य कुठेही दिलेलं दिसत नाही येते. ठीक आहे, ए बी पेक्षा उंच आहे, ए बी पेक्षा उंच आहे, सी डी पेक्षा लहान आहे, सी लहान आहे डी पेक्षा आणि बी सी पेक्षा उंच आहे, बी सी पेक्षा उंच आहे, एफ हा ए पेक्षा उंच आहे, एफ हा ए पेक्षा उंच आहे आणि ई हा एफ पेक्षा लहान आहे, ई हा एफ पेक्षा लहान आहे. ओके, तर चौघांपैकी सर्वात. ठीक आहे, क्वेश्चन इज रॉंग. थोडी टायपिंग मिस्टेक्स आहे इथे. क्वेश्चन नंबर 31 बघा, झाली 28 मिनिटं. सर्वात शेवटी पाहायचं, तर तिसरी सर्वात उंच कोणती व्यक्ती आहे? ओके, ए पासून तर ए बी सी डी ई एफ 6 व्यक्ती आहे. ठीक आहे, प्रत्येक मूल भिन्न उंचीचा आहे. ए हा केवळ एका जणापेक्षा बुटका होता. ए हा फक्त एका जणापेक्षा बुटका म्हणजे काय, एका व्यक्तीपेक्षा लहान आहे. इथं जर कोणीतरी एक असेल तर सेकंड नंबर आहे ए. ठीक आहे, फक्त एकाच व्यक्तीपेक्षा लहान आहे ए. आता एच्या खाली बाकीचे लोक 4, 1 2 3 आणि हे 4. ओके, एच्या खाली 4 लोक आहेत. ठीक, वाचलं. ए हा केवळ एका जणापेक्षा बुटका होता. सी पेक्षा बुटकी असणारी मात्र ई पेक्षा उंच असणारी 3 मुले आहेत. 3 मुले अशी आहे जे सी पेक्षा बुटकी, सी पेक्षा लहान 1 2 3. ओके, आणि ई पेक्षा उंच असणारी 3. सी पेक्षा बुटकी मात्र ई पेक्षा उंच असणारी 3 व्यक्ती आहे. असं कॉम्बिनेशन पडते का, 3 जण सोडले, 1 2 3 सोडले तर हा सी आणि ई असं कॉम्बिनेशन पडते. मी म्हणतो ईला जर इथं ठेवलं तर 1 2 3 नंतर इथं सी येतं का, नाही. मग वापर काय, इथं सी राहू शकते. 1 2 3 जण सोडल्यावर इथं ई राहू शकते. चला, राहू शकते का, आहेच ना ते. ठीक आहे, चला वापरला आपण. 3 मुले होती. ई हा बी पेक्षा उंच होता, बी पेक्षा उंच ई. ठीक आहे, बी पेक्षा उंच ई. डी हा एफ पेक्षा उंच होता, डी हा एफ पेक्षा उंच होता. इथं कुठेही दिसत नाही डी हा एफ पेक्षा उंच होता. ठीक आहे, चला लिहिले डी आणि एफ. ओके, वाचा. तर तिसरी सर्वात उंच व्यक्ती कोण? 1 2 3 डी. ठीक आहे, चला. ओके, 30 मिनटं झाले. एक लास्ट घेऊन घेऊ.
ओके. सी पेक्षा लहान आणि मोठ्या व्यक्तींची संख्या समान आहे. सी पेक्षा लहान आणि मोठ्या व्यक्ती समान संख्या आहे. 5 आहे ना. 1 2 3 4 5. ओके. पहा वाक्य पहिलं म्हणते सी पेक्षा लहान आणि मोठ्या व्यक्तींची संख्या समान आहे. जर 5 व्यक्ती असेल तर मधामध्ये सी आहे, त्याच्या आधी 2 जण, त्याच्यानंतर 2 जण. ओके. चला. बी किंवा डी दोघेही कुटुंबातील सर्वात लहान किंवा मोठे नाहीत. बी किंवा डी, इथं बी येणार नाही आणि डी येणार नाही, मोठ्या पण नाही, इथं पण बी येणार नाही आणि डी येणार नाही. चला. बी हा ए पेक्षा लहान आहे परंतु सी पेक्षा मोठा. सी पेक्षा मोठा बी. बी हा ए पेक्षा लहान परंतु सी पेक्षा मोठा. आता सी पेक्षा मोठा बी इथं नाही पण इथं राहू शकतो, तोच बी हा ए पेक्षा लहान आला, ए पेक्षा लहान आहे. ओके ठीक आहे. बा या कुटुंबातील चौथी सर्वात मोठी व्यक्ती कोण? 1 2 3 चौथी इथली. ओके. आता पहा बी इथं चालला गेला, बी इकडे चालला गेला. हे बघा बी इथं, पहा इथं बी नाही आणि डी पण नाही. इथं बी चालला गेला, डी इथं नाही राहू शकत, मग इथं असं डी. चला ऑप्शन नंबर 2. ओके. चला 32 क्वेश्चन झाले एक आणि आपला टाईम पण झाला. ठीक आहे, इथे थांबून जाऊ, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ओके. थँक्यू. एक उद्याचं लास्ट लेक्चर येईल, मग संपून जाईल लेक्चर आपलं. थँक्यू.